नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे, जी 5 मिनिटात होते फक्त आणि इतक्या झटपट होते आणि एवढी टेस्टी लागते की तुम्ही ती एकदा खाल तर खातच राहाल। साबुदाण्याची खिचडी बनवण्याचे तसे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण मी जी दाखवणार आहे ती एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। फक्त तुम्हाला आदल्या दिवशी किंवा 2 तास आधी साबुदाणा भिजायला घालायला लागेल, म्हणजे साबुदाणा चांगला भिजला तर खिचडी पण छान मऊ लागेल। तर बघा आता कसं करते मी। पहिल्यांदा कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता मी 2-3 चमचे तूप टाकणार आहे। मी खिचडी तुपात बनवते, त्यामुळे त्या तुपाची चव खिचडीला लागून अजून जास्त चांगली होते। तेलात बनवण्याऐवजी जर तुपात तुम्ही खिचडी बनवली तर ती जास्त टेस्टी होते। तर चला आपण सुरू करूया रेसिपी। कढई तापली आहे, आता मी 2 चमचे तूप टाकते। घट्ट आळलेलं तूप आहे, त्यामुळे मी 2च चमचे टाकते। तुम्हाला जसं लागेल तसं तूप तुम्ही टाकू शकता। तूप गरम झालंय, आता त्या तुपात मी 10 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या, आणि त्या मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत। जर तुम्ही मिरची अशी वाटून टाकली तर खिचडीला सगळीकडे तिखट इक्वली लागेल, नाही तर तुम्ही जर त्याच्या चिरून किंवा कापून मिरची टाकली तर ती फक्त त्या मिरचीपुरतीच तिखट राहील, त्या खिचडीला लागणार नाही। त्यामुळे मी असं टाकत असते, म्हणजे जेणेकरून सगळीकडे तिखट लागेल आणि आपली खिचडी छान मस्त तिखट होईल अशी। गॅस बारीक करून घ्यायचं आहे, नाहीतर करपेल ते। मला खिचडी तिखट छान लागते, आवडते, म्हणून मी तिखट करते थोडीशी। तुम्ही तुमच्या हिशोबाने करायची आहे। यात मी आता बटाटा टाकते। मी असा एक बटाटा थोडासा चकती टाईप कापून घेतला आहे आणि एकदम पातळ करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे लवकर शिजतो बटाटा, नाहीतर जास्त वेळ लागतो। पण तळून घेते मिरचीसोबत। तर तुम्ही बघू शकता की बटाट्याला पण सगळीकडे मिरचीचं सगळीकडे लागलं आहे। तर आता मी काय करते, मीडियम फ्लेमवर बटाट्याला 1-2 मिनटं वाफवून घेते, म्हणजे बटाटा शिजेल। तर मी झाकण ठेवून वाफवते। आता तुम्ही बघू शकता की बटाटा वाफलेला आहे। बटाटा झालाय का नाही ते चेक करण्यासाठी उलटण्याने असं दाबायचा। जर बटाटा तुटला तर तो वाफून झालेला आहे। आता मी त्यामध्ये हा साबुदाणा भिजवलेला आहे तो व्यवस्थित मोकळा करून घेऊन मग टाकते, म्हणजे आपली खिचडी पण मोकळी होईल। तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते। शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे जास्त चविष्ट लागते खिचडी ती। अजून एकदम कमी कूट असेल तर ती कलर पण चांगला नाही येत आणि टेस्टला पण एवढी छान नाही लागत। तर थोडंसं जास्त कूट टाकलं की जास्त टेस्ट येते। खिचडी नीट हलवून घ्यायची, म्हणजे सगळीकडे ते शेंगदाण्याचं कूट मीठ सगळीकडे पसरलं पाहिजे। तर तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी चव आलेली आहे, रंग आलेला आहे खिचडीला। तुम्हाला वाटलं तर अजून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू शकता। जर तुम्हाला अशीच पाहिजे असेल तर अशीच ठेवून 1-2 मिनटं अजून वाफवून घ्यायची खिचडी, म्हणजे छान टेस्टी लागते आणि साबुदाणा पण मऊ शिजला जातो। मी खिचडी वाफवून घेते 1-2 मिनिटासाठी आणि
झाले की आपण सर्व करू शकतो खिचडी. आता आपण झाकण काढून बघूया खिचडी कशी झाली. थोडी हलवली तर तुम्हाला कळेल. साबुदाणा मऊ झालेला वरून दिसतो, पण जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही छोटासा शीत घेऊन चेक करू शकता. हातात घेतला तर तो एकदम मऊ मऊ लागायला लागतो, म्हणजे आपली खिचडी तयार झाली आहे. अशा प्रकारे ही आपली खिचडी तयार झाली. आता तर मी ती काढून घेते. ही बघा आपली खिचडी तयार झालेली आहे. मस्त टेम्पटिंग दिसते आणि दिसायलाही तर छानच दिसते, पण चवीला पण नक्कीच छान असेल. तर तुम्ही ही माझी रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.